Hello students. Hello. Hello students. ओके. सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या टॉपिक मध्ये आपण लास्टच्या लेक्चरला इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस केलेली आणि त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरती आपण एक डीपीपी तुम्हाला दिलेली. त्या डीपीपीचं आज आपण आन्सर्स डिस्कशन करणार आहे. ओके. आय होप तुम्ही ती डीपीपी सोडवली असेल. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम असेल ते सगळे सोल्युशन्स आपण या लेक्चर मध्ये आज डिस्कस करूया. सो लेट स्टार्ट आवर फर्स्ट क्वेश्चन. काय पहिला प्रश्न आहे बघा. द मोलार इलेव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर इज इक्वल टू 0.52 डिग्री सेल्सिअस. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहिल्यांदा केबी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 0.52 डिग्री सेल्सिअस. ओके. The boiling point of 1.0 मोलार aqueous KCl solution म्हणजे मोलॅलिटी पण आपल्याला माहित आहे. मोलॅलिटी इज इक्वल टू 1 आहे आणि KCl सोल्युशन आपल्याला सांगितलेलं आहे. कोणतं सोल्युशन आहे? KCl सोल्युशन. assuming complete dissociation of KCl म्हणजे हा जो KCl आहे त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होणार K+Cl-. ओके. हा KCl एक इलेक्ट्रोलाइट आहे आणि तो इलेक्ट्रोलाइट जेव्हा आपण वॉटर मध्ये डिझोल्व करणार आहे तेव्हा तो इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होणार आहे इनटू इट्स कंपोनेंट आयन्स कॉल्ड एज कटायन एंड अनायन. मग हा KCl जर 1 मोल घेतला असेल तर त्याची मोलॅलिटी पण 1 आहे असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ KCl 1 मोल असेल तर इथं K+ सुद्धा 1 मोल मिळणार आहे आणि Cl- सुद्धा 1 मोल मिळणार आहे. बिकॉज त्यांनी सांगितलेलं आहे assuming complete dissociation. ओके. मग हा जो KCl आहे तो एक इलेक्ट्रोलाइट आहे आणि इलेक्ट्रोलाइट साठी आपण वॅन ऑफ फॅक्टर नावाची टर्म इंट्रोड्यूस करतो आणि इथं वॅन ऑफ फॅक्टर असेल 2. कारण जेव्हा आपण KCl 1 मोल पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तेव्हा तो KCl तिथं 1 मोल न राहता तो KCl K+ आणि Cl- मध्ये डिसोसिएट होणार आहे. K+ ची क्वांटिटी 1 मोल आहे, Cl- ची क्वांटिटी सुद्धा 1 मोल आहे. 1 मोल प्लस 1 मोल म्हणजे टोटल नंबर ऑफ आयन्स किती मिळाले? 2 मोल. आणि म्हणून वॅन ऑफ फॅक्टर किती असणार आहे? 2 असणार आहे. म्हणजे आपल्याला हे माहित पाहिजे की जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते ती नंबर ऑफ आयन्स वरती कशी असते? डिपेंड असते. ओके. देयरफॉर शुड बी त्यांनी सांगितलंय काय? तो क्वेश्चन असा आहे की इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट the boiling point of 1.0 molar aqueous KCl solution म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की जो काय असणार आहे? TS असणार आहे. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आपण कशाने रिप्रेझेंट करूया? TS ने. मग आपल्याकडे केबी चे 2 फॉर्म्युला आहेत बघा. केबी चे 2 फॉर्म्युला आहे. पहिला फॉर्म्युला आहे डेल्टा TB इज इक्वल टू KB इनटू मोलॅलिटी. ओके. आणि सेकंड फॉर्म्युला आहे डेल्टा TB इज इक्वल टू वॅन ऑफ फॅक्टर की जो आपण I ने रिप्रेझेंट करणार आहे इनटू KB इनटू मोलॅलिटी. मग हा जो पहिला जो फॉर्म्युला आहे तो नॉन इलेक्ट्रोलाइट साठी वापरायचा असतो आणि जो सेकंड फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इलेक्ट्रोलाइट साठी वापरायचा असतो. KCl इलेक्ट्रोलाइट आहे का नॉन इलेक्ट्रोलाइट आहे? KCl एक इलेक्ट्रोलाइट आहे. ओके. मग तो KCl इलेक्ट्रोलाइट असेल तर त्या इलेक्ट्रोलाइट साठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे की जिथं वॅन ऑफ फॅक्टर ही टर्म इंट्रोड्यूस झालेली आहे. वॅन ऑफ फॅक्टर माहित आहे, KB माहित आहे, मोलॅलिटी माहित आहे. डेल्टा TB चं मीनिंग आपण काय लिहू शकतो? तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट मायनस प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू KB इनटू वॅन ऑफ फॅक्टर इनटू काय असेल? मोलॅलिटी असणार आहे. व्हॅल्यू जर पुट केल्या तर TS मायनस T0B. आता मोलॅलिटी हे कॉन्सन्ट्रेशनचं एक एक्सप्रेशन करण्याचं टर्म आहे. मग मोलॅलिटी मध्ये आपण जनरली काय करतो तर 1 किलोग्राम वॉटर घेतो. म्हणजे सॉल्व्हंट वॉटर आहे आणि सॉल्व्हंट वॉटर असेल तर त्याच्यासाठी T0B किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ KB? 0.52. वॅन ऑफ फॅक्टर 2, मोलॅलिटी 1. म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं तर TS इज इक्वल टू हे -100 इकडे आलं प्लस 100 प्लस हे किती होणार बघा? 2 × 2 4 आणि 2 × 5 01 म्हणजे 1.04. ओके. म्हणजे याचं जर आन्सर जर सॉल्व्ह केलं तर 101.04 this is the boiling point of solution in a
degree Celsius. So the correct option is our B. Answer B is the correct option. Write down, याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, याच्यानंतर जो सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय दिलंय ते बघूया. बघा, द राइज इन द बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग 1.8 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. सगळ्यांना माहित आहे जो काय सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट असतो तो कितीनं इन्क्रीज झालेला आहे हे रिप्रेझेंट कसं करतो आपण, डेल्टा टीबी. डेल्टा टीबी मीन्स इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट कितीनं इन्क्रीज झालेला आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि आपण लास्टच्या लेक्चरला बघितलेलं आहे, व्हेन अ नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट इज ऍडेड टू द प्युअर सॉल्व्हंट इट्स अ बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. मग तो कितीनं वाढतो हा आपण डेल्टा टीबी न रिप्रेझेंट करतो. ग्लुकोज साठी त्याचं जे मास आहे W2 असेल, म्हणजे ग्लुकोज सोल्यूट आणि सोल्यूटचं गिवन मास आहे 1.8 ग्रॅम. मग ग्लुकोज जे आहे त्याचं मोलर मास आपण M2 न रिप्रेझेंट करणार आहे. किती असतं, 180 ग्रॅम. ग्लुकोजचं जर आपण मोलर मास कॅल्क्युलेट केलं तर ते 180 ग्रॅम येणार आहे. इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे दिस इज द गिवन मास ऑफ सॉल्व्हंट विच इज 100 ग्रॅम. आणि जेव्हा आपण फॉर्म्युले डिराइव्ह करत होतो तेव्हा सॉल्व्हंटचं मास आपण ऑलवेज कशामध्ये ठेवणार आहे, किलोग्रॅम मध्ये. म्हणजे हे किती असणार, 0.1 किलोग्रॅम. बघा, सॉल्व्हंटचं मास आपण कधीही ग्रॅम मध्ये ठेवणार नाही, ते ऑलवेज किलोग्रॅम मध्येच घेणार आहे. त्याच्यानंतर पुढे विचारलेलं आहे द मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट. द मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट ऑफ द लिक्विड इज, म्हणजे आपल्याला केबी विचारलं आहे. केबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो मग कसं केबी फाइंड आउट करणार आहे तर बघूया. याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की द राइज इन द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन कंटेनिंग 1.8 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट इज 0.1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे डेल्टा टीबी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.1 डिग्री सेल्सिअस. ओके, आता आन्सर मध्ये आपल्याला माहित आहे फॉर्म्युला, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी. हा फॉर्म्युला आहे. देअरफॉर या इक्वेशन नुसार केबी इज इक्वल टू काय असेल, डेल्टा टीबी अपॉन मोलॅलिटी. ओके, मग या इक्वेशनच्या मदतीने आपण केबी फाइंड करायचा आहे. डेल्टा टीबी तर आपल्याला दिलेला आहे की जो 0.1 आहे आणि मोलॅलिटी आपल्याला माहित नाही. मग ती मोलॅलिटी फक्त काय करूया, कॅल्क्युलेट करूया. मोलॅलिटीचा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे गिवन मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट इनटू मास ऑफ सॉल्व्हंट की जे आपण किलोग्रॅम मध्ये घेणार आहे. ओके, जर हे सॉल्व्ह केलं तर मोलॅलिटी इज इक्वल टू किती असेल, W2 आहे 1.8 डिवाइडेड बाय M2 आहे 180 इंटू W1 आहे 0.1 किलोग्राम. जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर किती येणार आहे बघा. 1.8 ला आपण 18 केलं तर 18 इंटू 10 पॉवर -1 होणार आणि हे 1/10. ओके, मग हे 10 पॉवर -1 आणि हे 10 इंटू 0.1 म्हणजे किती होणार, 10 पॉवर -1 डिवाइडेड बाय 10 इंटू 0.1 1 म्हणजे 10 पॉवर -1 म्हणजे 0.1 आलं. दिस इज युअर मोलॅलिटी. ओके, देअरफॉर केबी इज इक्वल टू काय असेल बघा, डेल्टा टीबी आपल्याला दिलेला आहे 0.1 अपॉन मोलॅलिटी पण असेल 0.1 इज इक्वल टू काय, याचा आन्सर असेल 1. हे कॅन्सल होणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर कुठला असणार आपलं, सी. सो द करेक्ट ऑप्शन इज युअर सी. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 3 की ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पहिला लिहून घेऊया. इफ 0.15 ग्रॅम ऑफ सोल्यूट म्हणजे दिस इज द गिवन मास ऑफ सोल्यूट रिप्रेझेंटेड बाय W 0.15 ग्रॅम दिलेला आहे. डिझॉल्व्ड इन 15 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट म्हणजे दिस इज द गिवन मास ऑफ सॉल्व्हंट W 1 असेल. 15 ग्रॅम म्हणजे ते किलोग्रॅम मध्ये जर सांगायचं असेल तर 0.015 किलोग्रॅम, कारण सॉल्व्हंटचा मास आपण ऑलवेज किलोग्रॅम मध्ये घेणार आहे. पण जे सोल्यूट असेल त्या सोल्यूटचं मास आपण ग्रॅम मध्ये जरी पुट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पुढे सांगितलेलं आहे
is boiled at a temperature higher by 0.216 degree Celsius than that of pure solvent. म्हणजे थोडक्यात काय, डेल्टा टीबी आपल्याला दिलेला आहे 0.216 डिग्री सेल्सिअस, म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आपल्याला दिलेला आहे एवढा डिग्री सेल्सिअस. ओके. द मोलिक्युलर वेट ऑफ द सबस्टन्स म्हणजे M2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मोलार इलेव्हेशन कॉन्स्टंट फॉर द सॉल्व्हंट म्हणजे Kb इज इक्वल टू 2.16 हे दिलेलं आहे. ओके. मग मोलार मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कसा फॉर्म्युला आहे बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटीच्या ठिकाणी मी W2 अपॉन M2 इंटू काय असेल W1. हा W1 कशामध्ये पाहिजे, किलोग्रॅम मध्ये. ओके. मग या फॉर्म्युलेच्या मदतीनं आपण मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करणार आहे. आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं सगळ्यात महत्त्वाचं जे ऍप्लिकेशन आहे ते काय सांगू शकतोय, टू कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2. ओके. मग ते M2 काय करायचं, जर इकडे आणलं तर डेल्टा टीबी तिकडे जाईल. देयरफॉर M2 इज इक्वल टू काय होईल सांगा, M2 इज इक्वल टू Kb इंटू W2 डिवाइडेड बाय डेल्टा टीबी इंटू W1 की जे किलोग्रॅम मध्ये असेल. व्हॅल्यू पुट केल्या, Kb ची व्हॅल्यू आहे 2.16, W2 आहे 0.15 डिवाइडेड बाय डेल्टा टीबी 0.216 इंटू W1 किलोग्रॅम मध्ये 0.015. ओके. हे जर सॉल्व्ह केलं तर कसं होईल बघा, 2.16 इंटू 0.15 आहे तसंच ठेवा डिवाइडेड बाय इथं 2.16 जर केलं तर ते 10⁻⁻1 होणार इंटू इथं सुद्धा जर आपण 0.15 केलं तर 10⁻⁻1 होणार. 2.16 कॅन्सल, 0.15 कॅन्सल, 10⁻⁻1 वरती जाणार, 10⁻1 होणार इंटू 10⁻1 म्हणजे सो द आन्सर किती येणार आपलं 100 ग्रॅम. सो द मोलर मास ऑफ सोल्यूट किती असणार आहे 100 ग्रॅम. हेन्स करेक्ट ऑप्शन इज आवर डी. राइट डाउन. आता क्वेश्चन नंबर 4 असेल तो आपण थेओरेटिकली वर्बली त्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये कोणताही कॅल्क्युलेशनचा पार्ट नाही. मग कसा सॉल्व्ह करायचा तर बघूया. काय क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फॉर द बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट कंटेनिंग डिसॉल्व्ड सॉलिड सबस्टन्स. तर पहिला ऑप्शन दिला आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड डिप्रेस्ड, हे रॉंग आहे. सेकंड आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड इलेव्हेटेड, हे पण बरोबर आहे. म्हणजे लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे इलेव्हेटेड होणार आहे. तिसरा बघा देयर इज नो इफेक्ट ऑन द बॉइलिंग पॉइंट. आणि लास्ट आहे चेंज डिपेंड्स अपॉन द पोलॅरिटी ऑफ लिक्विड. या चार ऑप्शन पैकी करेक्ट ऑप्शन आहे बी. ऑप्शन सेकंड इज द करेक्ट आन्सर. बघा फोर्थचा आन्सर आहे बी. कारण वी नो दॅट व्हेन अ नॉन मोलर सोल्यूट इज ऍडेड टू द प्युअर सॉल्व्हंट इट्स अ बॉइलिंग पॉइंट elevated or increased, and this increase in boiling point of solvent is known as elevation in the boiling point. Fifth question बघा, when a substance is dissolved in a solvent the vapor pressure of solvent decreases. मग वेपर प्रेशर जर सॉल्व्हंटचा डिक्रीज होत असेल तर त्याच्यामुळे काय काय त्या सोल्युशन वरती फरक पडतो. तर पहिला इट ब्रिंग्स, पहिला ऑप्शन डिक्रीज इन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन की जे ऍब्सोल्युटली रॉंग आहे. सेकंड आहे इनक्रीज इन द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन की जे करेक्ट आहे. म्हणजे फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर बी हे करेक्ट आले. सी मध्ये डिक्रीज इन द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन हे पण करेक्ट आहे. म्हणजे हा मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये दोन आन्सर्स करेक्ट आहेत. आणि लास्टला आहे इनक्रीज इन द फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट कधीही इनक्रीज होत नाही. ऑलवेज रिमेंबर व्हेन अ नॉन वॉटर सोल्यूट इज ऍडेड टू द प्युअर सॉल्व्हंट बॉइलिंग पॉइंट वाढतो परंतु फ्रीजिंग पॉइंट काय होतो कमी होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा 6 मध्ये. 6 नंबर याच्यामध्ये दिलेलं आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट वॉज 0.52 डिग्री सेल्सिअस. म्हणजे डेल्टा टीबी ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.52 डिग्री सेल्सिअस. व्हेन 6 ग्रॅम ऑफ कंपाऊंड X म्हणजे कंपाऊंड X आहे की ज्याचं मास W2 असेल की जे 6 ग्रॅम आहे वॉज डिसॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे दिस इज W1 100 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम 0.1 किलोग्रॅम.
मॉलिक्युलर वेट ऑफ एक्स म्हणजे M2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे क्वेश्चन मार्क आणि Kb दिलेला आहे 0.52. मग आय नो किंवा तुम्हाला आता सगळ्यांना समजलं असेल की जे काय क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट त्याचे सगळे फॉर्म्युले कसे यूज करायचे. मग कसा फॉर्म्युला तयार होणार डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी म्हणजे W2 अपॉन M2 इंटू W1 की जे किलोग्रॅम मध्ये आपण घेणार आहे. ओके मग M2 बरोबर इक्वेशन जर तयार केलं तर ते कसं होणार सगळ्यांना माहित आहे. फक्त व्हॅल्यू डायरेक्ट पुट करूया. आता केबी ची व्हॅल्यू 0.52 आहे. ओके इंटू W2 ची व्हॅल्यू आहे 6 ग्रॅम डिवाइड बाय डेल्टा टीबी इथे येणार आहे म्हणजे तिथं 0.52 असेल इंटू W1 किती आहे 0.1 हे कॅन्सल होणार म्हणजे 6 इंटू 0.1 वरती गेलं तर 10 पॉवर 1 होणार आणि हे आन्सर येणार आहे 60 ग्रॅम म्हणजे मोलर मास किती आलं 60 ग्रॅम. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके 7 नंबरचा क्वेश्चन बघूया. काय सांगितले बघा अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. इफ द सोल्युशन बॉइल्स ॲट टेम्परेचर T1 म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलेला आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू T1 अँड द सॉल्वंट ॲट अ टेम्परेचर T2. बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट दिलेला आहे. सॉल्वंट इज इक्वल टू T2. द एलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट जो काय असेल तो डेल्टा टीबी आणि तो कशाने रिप्रेझेंट करू शकतो तर डेल्टा टीबी म्हणजे काय असणार आहे रे तर बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट T1 मायनस सॉल्वंटचा T2 म्हणजे डेल्टा टीबीचं इक्वेशन काय असेल T1 मायनस T2. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ओके नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा 8 नंबर. फॉर अ सुक्रोज सोल्युशन elevation in the boiling point is 0.1 degree Celsius म्हणजे डेल्टा टीबी इज इक्वल टू 0.1 डिग्री सेल्सिअस. ओके व्हॉट विल बी द बॉइलिंग पॉइंट ऑफ NaCl सोल्युशन म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे TS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके फॉर सेम मोलाल कॉन्सन्ट्रेशन. सेम मोलाल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हा जो बॉइलिंग पॉइंट तुम्हाला दिलेला आहे हा बॉइलिंग पॉइंट कोणासाठी असणार आहे तर सुक्रोज सोल्युशन साठी. सुक्रोज सोल्युशन साठी आणि तुम्हाला विचारलेलं आहे की व्हॉट विल बी द बॉइलिंग पॉइंट ऑफ NaCl सोल्युशन फॉर द सेम मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इथे तुम्ही सेम फॉर सेम कॉन्सन्ट्रेशन डेल्टा टीबी फॉर NaCl इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असा एक आपल्याला पॉइंट विचारलाय. आता व्हेंटर फॅक्टरचा इथे एक कन्सेप्ट आपल्याला बघायला भेटत आहे की ज्याच्यामध्ये आपण एक नोट सांगू शकतो. काय बघा सुक्रोज सोल्युशन आणि NaCl सोल्युशन असे दोन टाइपचे सोल्युशन आपल्याकडे आहेत. हे जे सुक्रोज आहे याला आपण म्हणायचं नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आणि हे जे NaCl चं सोल्युशन आहे याला आपण म्हणायचं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे म्हणजे याचा आहे कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आणि याचा सुद्धा कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलार. आता सगळ्यांना माहित आहे की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही कशावर डिपेंड असते तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती. जर कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर असं तुम्हाला वाटत आहे की सुक्रोज आणि NaCl चे जे काय पार्टिकल्स आहेत त्यांची संख्या पण कशी पाहिजे सेम पाहिजे. परंतु जेव्हा आपण NaCl सोल्युशन साठी इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट जेव्हा ऑब्झर्व केला तेव्हा तो 0.1 डिग्री नव्हता. सुक्रोज सोल्युशन साठी डेल्टा टीबी 0.1 जरी असला तर NaCl साठी 0.1 नाही कारण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जरी सेम असलं तर तुम्हाला असं वाटत असेल की दोघांचं जो काही डेल्टा टीबी आहे NaCl चा आणि सुक्रोजचा सेम असेल बट अनफॉर्च्युनेटली डेल्टा टीबी फॉर NaCl and डेल्टा टीबी फॉर सुक्रोज इज टोटली डिफरंट. म्हणजे तुम्हाला रिलेशन लक्षात ठेवावं लागेल. कुठलं रिलेशन आहे बघा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट फॉर आपण इलेक्ट्रोलायटिक घेऊया फॉर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन
is equal to boiling point elevation in boiling point for non-electrolytic solution. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आणि नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा जो काही इलेव्हेशन असतो बॉइलिंग पॉइंट तो इक्वल असतो का, तर डेफिनेटली असतो. फक्त इथं व्हॅन्टा फॅक्टरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. कुणाला, तर ह्या नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनच्या बॉइलिंग पॉइंटला. व्हॅन्टा फॅक्टर किती आहे ते बघूया पहिला. NaCl चं डिसोसिएशन जर आपण बघितलं तर तो NaCl Na+ + Cl- मध्ये काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. म्हणजे 1 मोल NaCl जर आपण कन्सिडर करत असेल तर Na+ किती मिळणार, 1 मोल. Cl- किती मिळणार, 1 मोल. म्हणजे व्हॅन्टा फॅक्टर I NaCl च्या सोल्युशन साठी किती असणार आहे, 2 असणार आहे. मग तो इथं पुट केला तर 2 * एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ नॉन इलेक्ट्रोलायटिक म्हणजे सुक्रोज सोल्युशन साठी किती आहे, 0.1 डिग्री सेल्सियस. आणि याचा आन्सर येणार आहे 0.2 डिग्री सेल्सियस. ओके, सो द करेक्ट आन्सर इज, कोणता आन्सर आहे करेक्ट बघा, आन्सर बी. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. या क्वेश्चन मध्ये आपण एक टर्म नवीन शिकलो ती म्हणजे ही. हा जो फॉर्म्युला इथं मी लिहिलेला आहे अतिशय इम्पॉर्टंट रिलेशन मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये जो काय एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असतो आणि नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये जो काय एलिव्हेशन असतो त्यांना इक्वल करायचं असेल तर व्हॅन्टा फॅक्टरने मल्टिप्लाय करा. पण कुणाला मल्टिप्लाय करा, नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनला. घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करूया आपण. 9 नंबर आहे. बघा क्वेश्चन नंबर 9. द मोलार elevation constant is the ratio of the elevation in boiling point to. आता तुम्ही त्याचा आन्सर सांगा मला. आपल्याकडे इक्वेशन असं आहे डेल्टा TB is equal to KB into m and this KB is called as molar elevation constant. की ज्याचं इक्वेशन असं होईल का बघा, डेल्टा TB अपॉन स्मॉल m is equal to KB. हा डेल्टा TB म्हणजे न्यूमरेटरला आहे, त्याचं मीनिंग आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट टू द, हे m स्मॉल m म्हणजे मोलॅरिटी. म्हणजे करेक्ट ऑप्शन तुम्ही बी घ्या. आता दोन्ही पण ऑप्शन मोलॅरिटी आहे, पण सेकंड ऑप्शन काय सांगेल, मोलॅरिटीच असणार आहे. ओके, 10th नंबरचा क्वेश्चन बघा. द मोलार बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट फॉर वॉटर इज 0.513. म्हणजे केबी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.513. ओके, when 0.1 मोल शुगर म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ शुगर दिलेला आहे 0.1 मोल. ओके, इज dissolved in 200 ml of water. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू 200 ml. The solution boils under a pressure of 1 atmosphere at the solution boils. म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. TS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. याच्या पूर्वी T0 बी आपल्याला माहित पाहिजे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचे इक्वेशन वापरलं तर ते असं असणार आहे डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅरिटी. ओके, याच्यामध्ये डेल्टा TB असणार आहे TS मायनस T0 B इज इक्वल टू KB इंटू मोलॅरिटी. आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर TS. मग TS फाइंड करायचं असेल तर T0 B माहित पाहिजे की जे 100 आहे माहित आहे, KB माहित आहे का, आहे. मोलॅरिटी फक्त माहित नाही. मग मोलॅरिटी पहिला कॅल्क्युलेट करूया. मोलॅरिटी इज इक्वल टू काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ शुगर डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे W1 की जे कशात असणार आहे, किलोग्रॅम मध्ये. मग सॉल्व्हंट कोण असणार आहे, वॉटर. आणि वॉटरचा मास आपल्याला विचारले. बघा मग at 25 डिग्री सेल्सिअस डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी किती असते वॉटरची, 1 ग्रॅम पर ml इज इक्वल टू मास. मास म्हणजे आपण W1 न सांगूया आणि व्हॉल्यूम दिलेला आहे 200 ml. ते इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे 200 into 1 ग्रॅम डिवाइडेड बाय ml इज इक्वल टू W1. हे ml आणि इतर 200 ml, हे ml कॅन्सल म्हणजे 200 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम,
0.2 किलोग्राम इज इक्वल टू काय असेल W1. म्हणजे डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरून आपण पहिल्यांदा काय केलं सॉल्व्हंटचं मास कॅल्क्युलेट केलं की जे 0.2 kg आहे आणि ते जर इथं पुट केलं तर 0.1 डिवाइडेड बाय 0.2 दिस इज युअर मोलॅलिटी. आणि मग आता आपण या इक्वेशन मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करून फाइंड आउट करू शकतोय. कसं फाइंड आउट करणार बघा. आपलं मेन इक्वेशन असं आहे TS मायनस 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू KB आहे 0.513 इंटू 0.1 डिवाइडेड बाय 0.2. कारण ही तर मोलॅलिटी ठेवायची आहे आणि मोलॅलिटी आता आपण फाइंड केलेली आहे. मग हे मायनस 100 पलीकडे घ्या. TS इज इक्वल टू 100 प्लस इथं जर बघितलं तर 0.513 इंटू 1/2 म्हणजे 0.5 असेल 0.5. ओके हे परत आपण 1/2 घेतलं. आता इथं 5 ने मल्टिप्लाय केलं तर किती होणार 100 प्लस 5 into 3 516 आणि इथं 52 म्हणजे 2.565 म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट असेल 102.565 डिग्री सेल्सिअस. ओके सो द करेक्ट ऑप्शन इज 25610. ओके इथं थोडस काय होते बघा मिस्टेक मध्ये. पाच सेकंड पॉज. ओके तिथं काय रॉंग आहे बघा बरं थोडस. 100.256 100 प्लस 2 सॉरी इथं जर बघितलं तर आपण डेसिमल पॉइंट मध्ये मिस्टेक केलेली आहे. इथं याचा आन्सर येणार आहे आपल्याला 0.2565 कारण डेसिमल पॉइंट आपण 4 प्लेसेस वरती देणार आहे. ओके मग इथं डेसिमल पॉइंट जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 100 प्लस आता हे जर किती येते बघा. ओके 100.256 म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट किती असणार आहे 100.256. So the correct option is option C. याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा काय बघा 11 the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to the atmospheric pressure is known as boiling point. हे सगळ्यांना माहित आहे. So the correct option is B. 12 बघा the elevation in the boiling point of solution म्हणजे क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय सांगितलंय elevation in the boiling point of the solution of 13.44 ग्रॅम of CuCl2 म्हणजे CuCl2 च्या सोल्युशन मध्ये W2 आपल्याला माहित आहे 13.44 ग्रॅम in 1 kg of water म्हणजे W1 is equal to 1 kilogram using the following information will be म्हणजे delta TB is equal to question mark असा क्वेश्चन आहे. मोलिक्युलर वेट दिलाय M2 is equal to 134.4 आणि KB पण दिलेला आहे 0.52. आपल्याला elevation in the boiling point फाइंड आउट करायचं आहे. मग काय इक्वेशन असेल delta TB is equal to KB into small m. फाइंड आउट करा डेल्टा TB is equal to KB 0.52 मोलॅलिटी W2 upon M2 into W1 की जे आपण किलोग्राम मध्ये घेणार आहे. ओके इथं व्हॅल्यू पुट केल्या तर 0.52 into W2 13.44 डिवाइडेड बाय M2 आहे 134.4 into 1 किलोग्राम. ओके याच्यामध्ये आपण काय करूया हा जो डेसिमल पॉइंट आहे न्यूमरेटरचा तो थोडासा पुढे गेला तर 10 पॉवर कमी होणार 10 पॉवर -1 होणार बरोबर. आणि हे कॅन्सल झालं तर इथे आन्सर येणार 0.52 into 10 पॉवर -1 आणि हे जर सॉल्व्ह केलं तर डेल्टा TB आपल्याला मिळणार आहे 0.052 डिग्री सेल्सिअस. सो द करेक्ट ऑप्शन इज आवर ऑप्शन बी.
घ्या स्क्रीनशॉट घ्या एक. नेक्स्ट क्वेश्चन बघू. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. when 10 ग्रॅम ऑफ नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट, त्याचं मास आहे W2 की जे असेल 10 ग्रॅम, इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ बेंझिन. आता बेंझिन जो आहे तो आपल्यासाठी सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होणार आहे आणि त्या बेंझिनचा मास आपण W1 ने रिप्रेझेंट करूया की जे 100 ग्रॅम आहे म्हणजे 0.1 किलोग्रॅम. इट रेजेस बॉइलिंग पॉइंट बाय 1 डिग्री सेल्सिअस, म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे 1 डिग्री सेल्सिअस. देन मोलिक्युलर मास ऑफ द सोल्यूट म्हणजे M2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क Kb दिलेला आहे. Kb फॉर बेंझिन 2.53 काय असेल ते. आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशन काय असेल बघा. 10 ग्रॅम ऑफ नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट इज ऍडेड. पण जे नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट तुम्ही जे ऍड केले त्याचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला दिलेलं नाही. जसं की याच्या अगोदर आपल्याला सांगत होते की ग्लुकोज असेल, सुक्रोज असेल, सोडियम क्लोराइड असेल. हे नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट जर ऍड करत असतील तर त्यांची नावं आपल्याला ते सांगत होते. पण या क्वेश्चन मध्ये कोणत्याही नॉन व्हॉलेटाइल सोल्यूटचं नाव आपल्याला सांगितलं नाही. मग अननोन सोल्यूट असेल तर त्या अननोन सोल्यूट साठी जे काय मोलर मास आहे ते त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या मदतीने आपण फाइंड आउट करू शकतो. मग इक्वेशन कुठलं वापरणार, तर हे इक्वेशन आपण वापरणार आहे. ओके, डायरेक्ट याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या तर डेल्टा टीबी 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू केबी दिलेला आहे 2.53 इंटू W2 आहे 10 डिवाइडेड बाय M2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंटू W1 की जे किलोग्राम मध्ये 0.1 असेल. मग M2 ला इकडे घेतलं तर इक्वेशन आहे तसंच राहणार आहे कारण 1 इथं घेणार बरोबर. 2.53 म्हणजे इथं आपण लिहूया 253 डिवाइडेड बाय 0.1. ओके, 0.1 वरती गेलं तर ते काय होणार आहे, सॉरी इथं 25.3 होणार आणि 25.3 डिवाइड बाय 0.1 म्हणजे 253 ग्रॅम. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. घ्या स्क्रीनशॉट घ्या याचा. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो थोडासा आपल्याला लॉजिकली सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं थिंकिंग प्रोसेस आपली थोडीशी डिफरंट असणार आहे. याच्यामध्ये काय प्रोसेस आहे थिंकिंग ते थोडंसं बघूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा क्वेश्चन नंबर 14 जर कोणी ट्राय करण्याचा सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर थोडासा तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम आला असेल. बघा, ॲक्वा सोल्युशन कंटेनिंग 1 ग्रॅम ऑफ युरिया, म्हणजे इथं आपण असं लिहूया फॉर युरिया सोल्युशन. युरियाचं जे मास असेल ते W2 असेल की जे असेल 1 ग्रॅम. ओके, बॉइल्स ॲट 100.25 डिग्री सेल्सिअस, म्हणजे दिस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन 100.25 डिग्री सेल्सिअस. डेल्टा टीबी मग आपल्याला माहित आहे TS मायनस T नॉट बी. आणि हे जर बघितलं तर इथे किती होणार, 100.25 मायनस 100 म्हणजे 0.25 डिग्री सेल्सिअस. दिस इज युअर डेल्टा टीबी. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आपल्याला इथं समजलं आहे. ॲक्वा सोल्युशन कंटेनिंग 3 ग्रॅम ऑफ ग्लुकोज फॉर ग्लुकोज त्या ग्लुकोजचं जे मास असेल ते W2 असेल की जे किती ग्रॅम दिले, 3 ग्रॅम. इन द सेम व्हॉल्यूम विल बॉईल ॲट, म्हणजे त्या ग्लुकोजचं जे काय बॉइलिंग पॉइंट असेल, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन तो आपल्याला माहित नाही. म्हणजे ग्लुकोजच्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि मॉलिक्युलर वेट ऑफ युरिया आणि ग्लुकोज, युरियाचं जे मोलर मास असेल M2 ते दिले 60 आणि ग्लुकोज सोल्युशन साठी मोलर मास असेल 180 ग्रॅम. थोडंसं ट्राय करा काय सॉल्व्ह होते का बघा. ओके, तर कसं सॉल्व्ह करायचं ते पहिल्यांदा बघूया. याच्यामध्ये 0.1 आपण युरियाच्या सोल्युशन साठी ट्राय करूया. फॉर युरिया सोल्युशन आपण काय लिहिणार, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅरिटी. ओके, आता युरिया आणि ग्लुकोज हे दोघंच्या दोघं नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स आहेत, त्याच्यामुळं हाच फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. इथं व्हॅन्टा फॅक्टरचा काहीही संबंध येणार नाही.
पण डेल्टा टीबी जो काय असेल तो आपल्याला दिलेला आहे 0.25, कारण युरिया सोल्युशनसाठी डेल्टा टीबी माहित आहे. केबी दिलेला आहे का, तर केबी द्यायला पाहिजे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जर दिला नसेल तर आपल्याला ते ऍज इट इज सॉल्व्ह करावं लागेल. केबी ची व्हॅल्यू इथं आहे तीच फाइंड करून ठेवूया. मोलॅलिटी म्हणजे W2 अपॉन M2 इंटू W1 की जे किलोग्राम मध्ये आपण सांगणार आहे. ओके, मग याच्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर बघा 0.25 इज इक्वल टू W2 म्हणजे युरियाच्या सोल्युशन साठी W2 आहे 1 डिवाइडेड बाय M2. युरियाचं जे मोलर मास आहे ते 60 इंटू W1 ची व्हॅल्यू मला माहित नाही. W1 आहे तसंच पुट करूया आणि इथे काय असणार आहे केबी. ओके, एक काम करूया आपण, हे 60 जर इकडे आलं तर ते मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे आपण तिकडचा जो रेशो आहे तो पहिला लिहूया केबी अपॉन W1. ओके, इथं काय राहणार केबी अपॉन W1 आणि हे 0.25 इंटू जर 60 जर केलं तर किती येते बघा, 6×30 03 6×2 18 3 21. ओके, 2100 6×30 सॉरी बघा व्यवस्थित बघा 6×30 03 6×12 3 15 म्हणजे हे असं होणार आणि डेसिमल पॉइंट इथं म्हणजे हे 15 येणार आहे. ओके, 15 डिग्री सेल्सिअस म्हणजे फक्त आपण 15च लिहूया आणि या इक्वेशनला आपण म्हणूया कॅपिटल 1. हे आपण एक नंबरचं इक्वेशन फाइंड केलेलं आहे. आता केबी आणि W1 हे आपल्याला एक रिलेशन भेटले म्हणजे युरियाच्या सोल्युशन मध्ये जेव्हा आपण डेल्टा टीबीचं फॉर्म वापरला तेव्हा हे एक रिलेशन भेटलं. आता सेकंड पॉइंट कुणासाठी असणार आहे, फॉर ग्लुकोज सोल्युशन. आता ग्लुकोज सोल्युशन साठी सुद्धा जर डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटीचं इक्वेशन कसं असेल W2 अपॉन M2 इंटू W1 की जे किलोग्राम मध्ये असेल. आता थोडंसं रिअरेंजमेंट करायची गरज आहे. हे जे W1 आहे ते केबी ला डिवाइड करा म्हणजे केबी अपॉन W1 ची व्हॅल्यू आपल्याला इथं इक्वेशन 1 मध्ये मिळालेली आहे. मग कसं इक्वेशन असेल, डेल्टा टीबी म्हणजे TS मायनस T0 B इज इक्वल टू केबी अपॉन W1 इथं डिवाइड केलं इंटू इथं असणार आहे W2 डिवाइडेड बाय M2. व्हेरी गुड सर. TS आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे फॉर युरिया सोल्युशन फॉर ग्लुकोज सोल्युशन जो काय बॉइलिंग पॉइंट असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. TS मायनस T0 B आपल्याला सगळ्यांना माहित आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर 100 डिग्री सेल्सिअस. केबी अपॉन W1 ची व्हॅल्यू आहे 15 इंटू W2 इथं दिलेलं आहे 3 ग्रॅम. हे सगळं कोणासाठी आता ग्लुकोज सोल्युशन साठी व्हॅल्यू पुट करा आणि M2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 180. जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर TS मायनस 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू बघा इथं 15 अपॉन 12 होणार आणि 3 इथं 1/4 म्हणजे 0.25 होणार ते आणि 100 मायनस आहे ते पलीड गेलं तर ते प्लस होणार म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 100.25 डिग्री सेल्सिअस अँड दिस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ द कुठल्या सोल्युशन साठी, ग्लुकोज सोल्युशन साठी. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द करेक्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये थोडीशी थिंकिंग प्रोसेस आपण डिफरंट वापरलेली आहे. अशा टाइपचे जर क्वेश्चन्स आले की ज्याच्यामध्ये दोन नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स आहेत, त्या दोन नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा आपण एक इक्वेशन डिराइव्ह केलं केबी अपॉन W1, तर अशा फॉर्मॅटचे क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तेव्हा ही टेक्निक तुम्ही यूज करू शकताय. याचा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय आहे, व्हेन अ कॉमन सॉल्ट म्हणजे सोडियम क्लोराइड की जे नॉन व्होलाटाइल सोल्यूट आहे, ओके, इज अ डिझॉल्व्ड इन वॉटर. सगळ्यांना माहित आहे व्हेन अ नॉन व्होलाटाइल सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, boiling point of the solution increases. So the correct option is option B. 16 बघा, during the evaporation of liquid, जेव्हा लिक्विडचं इव्हॅपोरेशन असेल तेव्हा काय सांगितलंय, the temperature of the liquid will rise, the temperature of the liquid will fall, may rise or fall depending on the nature and the temperature remains unaffected. आता जेव्हा लिक्विडचं इव्हॅपोरेशन होत असणार आहे त्याचा अर्थ काय असतो,
तर सरफेस लेवलला जे मॉलिक्युल्स असतात ते गॅसियस स्टेटमध्ये जाण्यासाठी धडपडत असतात. या प्रोसेसला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. आणि हे कधी शक्य आहे? जेव्हा आपण त्या लिक्विडला बॉईल करू, जेव्हा आपण त्या लिक्विडला एक्सटर्नल हिटिंग करू, तेव्हा हे इव्हॅपोरेशन पॉसिबल आहे. आणि एक्सटर्नल हिटिंगच्या माध्यमातून त्या लिक्विडचं जे टेम्परेचर आहे ते काय व्हायला पाहिजे? इन्क्रीज व्हायला पाहिजे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. द टेम्परेचर ऑफ द लिक्विड विल राईज. ओके. 17 बघा. At higher altitudes, the boiling point of the water lowers because atmospheric pressure is low. कुठला ऑप्शन असणार आहे? ॲटमॉस्फेरिक ऑप्शन म्हणजे पहिला ऑप्शन. कारण हे माहित आहे आपल्याला. बघा, at higher altitudes जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होत असणार आहे? डिक्रीजेस. Why atmospheric pressure decreases? Because as we go upward, जसं जसं आपण उंचीच्या ठिकाणी जाऊ तसं तसं काय होणार आहे? जे रिॲक्टिव्ह गॅसेस असतात, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हे गॅसेस कमी होतात. आणि हे गॅसेस जर कमी कमी होत असेल तर तिथं ॲटमॉस्फेरिक मधला प्रेशर काय होतो? डिक्रीज. मग ॲटमॉस्फेअर मधला प्रेशर डिक्रीज होत असेल तर तुमचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो बॉइलिंग पॉईंट पण काय व्हायला पाहिजे? डिक्रीजेस. कारण आपल्याला माहित आहे एक्सटर्नल प्रेशर इन्क्रीज झाला, बॉइलिंग पॉइंट पण इन्क्रीज होणार. आणि एक्सटर्नल प्रेशर डिक्रीज झाला, बॉइलिंग पॉइंट पण काय होणार? डिक्रीज होणार. ओके. 18 बघा. 18 द elevation in the boiling point for 1 molar solution of a solute in a solvent is known as 1 molar elevation constant. करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? ऑप्शन बी. बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी. आणि मोलॅलिटी जेव्हा 1 असणार आहे, when molality is equal to 1, तेव्हा इक्वेशन असं असेल डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी. म्हणजे जे काय बॉइलिंग पॉइंट मध्ये इलेव्हेशन येणार आहे त्याला तुम्ही काय म्हणायचं? मोलार इलेव्हेशन कॉन्स्टंट. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. 19 बघा. क्वेश्चन नंबर 19. अ सोल्युशन ऑफ 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 1 मोलार concentration of a solute will have maximum boiling point elevation when the solvent is. म्हणजे काय? एक सोल्यूट आहे की ज्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आपण किती घेणार आहे? 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. मग आपण हा जो सोल्यूट आहे की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे तो सोल्यूट आपण अशा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करणार आहे की ज्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट मॅक्झिमम येणार आहे. मग असं कोणतं सॉल्व्हंट असणार आहे की ज्या सॉल्व्हंट मध्ये त्या सोल्यूटला आपण ऍड केल्यानंतर त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट मॅक्झिमम येणार आहे? ते सॉल्व्हंट आपल्याला विचारलेलं आहे. मग आता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे इथाइल अल्कोहोल C2H5OH. ऑप्शन बी आहे ऍसिटोन. ऍसिटोन म्हणजे फॉर्म्युला असेल CH3COCH3. ऑप्शन सी दिला आपल्याला बेंझिन म्हणजे C6H6. आणि ऑप्शन डी आहे क्लोरोफॉर्म CHCl3. ओके. बघा, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे, पण जो डेल्टा टीबी असेल तो केबी इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटी 1 आहे म्हणजे डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी. मग आपण काय करूया? या सगळ्या सॉल्व्हंटसाठी जो केबी असतो तो केबी पहिला फाइंड करूया. आणि एकदा केबी फाइंड केला तर ज्या सॉल्व्हंटचा केबी जास्त, बघा, द सॉल्व्हंट विच हॅव मोर व्हॅल्यू ऑफ केबी विल possesses higher elevation in boiling point. तुम्ही एक नोट लिहा. इथं नोट लिहून देतो. कोणत्या क्वेश्चन साठी नोट असेल तर 19 नंबर साठी. काय? द सॉल्व्हंट विच हॅव higher value of Kb will have higher value of डेल्टा टीबी. तर त्या सोल्युशन साठी जो डेल्टा टीबी असेल तो सुद्धा कसा असणार आहे? हायर असणार आहे. मग आता केबीची व्हॅल्यू आपण इथे कशी सांगू शकतो? तर बघा, इथाइल अल्कोहोल साठी केबी, ऍसिटोन साठी केबी, बेंझिनचा केबी आणि CHCl3 चा केबी. नोटिंग मध्ये आपण एक पॉइंट सांगितलेला आहे, द व्हॅल्यू ऑफ केबी इज अ डिफरंट फॉर डिफरंट सॉल्व्हंट. आता याच्यामध्ये इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोलचा जो काही केबी असेल तो आहे 1.22, ऍसिटोनचा आहे 1.67, त्याच्यानंतर बेंझिनचा जो केबी असेल तर तो आहे 2.26 आणि क्लोरोफॉर्मचा आहे 3.88.
कोणता असं सॉल्व्हंट आहे की ज्याचा केबी सगळ्यात जास्त आहे, तर तो सॉल्व्हंट म्हणजे CHCl3, आणि म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हा 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन असलेला सोल्यूट क्लोरोफॉर्मच्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करणार आहे, तेव्हा त्या सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो या तिघांच्या पेक्षा म्हणजे या 3 सॉल्व्हंट पेक्षा थोडासा जास्त असणार आहे. सर या केबीच्या व्हॅल्यू आम्ही पाठ करायच्या का काय करायच्या? तर अजिबात पाठ करू नका. मी सांगतो एक गोष्ट, केबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर मास ऑफ सोल्यूट. ओके, ज्या सॉल्व्हंटचं सॉरी M1 लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे ज्या सॉल्व्हंटचं मोलर मास जास्त असेल त्याच्यासाठी जो केबी असतो तो सुद्धा कसा असतो? जास्त. सगळ्यांमध्ये सगळ्या सॉल्व्हंट मध्ये जर क्लोरोफॉर्मचा विचार केला तर क्लोरोफॉर्मचं जे मोलर मास आहे ते त्या तिघांच्या पेक्षा थोडंसं जास्त असल्यामुळं त्याचा केबी जास्त आहे. हे तुम्ही कॅल्क्युलेट पण करून बघू शकताय. ओके, मग करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे? ऑप्शन डी. ह्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया 20 नंबर. काय क्वेश्चन आहे बघूया. मार्क द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन द बॉइलिंग पॉइंट ऑफ व्हेरी डायल्यूट सोल्युशन्स ऑफ BaCl2 आणि KCl. BaCl2 याच्यासाठी टेम्परेचर आहे T1 आणि KCl साठी आहे T2. This T1 and T2 represents the boiling point for BaCl2 आणि KCl. आता आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या कोणत्या सोल्यूट साठी इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट जास्त येणार आहे. तर जनरली BaCl2 असेल KCl असेल हे इलेक्ट्रोलाइट आहे आणि डायल्यूट सोल्युशन मध्ये तर ते कम्प्लिटली डिसोसिएट झालेले असतात. Ba+2 2 times of Cl minus, it gives K plus Cl minus. After writing the dissociation reactions, we have to calculate the Ventov factor for BaCl2 as well as KCl solution. BA सोल्युशनचा जो वेंटो फॅक्टर आहे तो किती असेल बघा, इथं 1 मोल असेल आणि इथं 2 मोल असणार आहे. सो द वेंटो फॅक्टर इज 3. KCl सोल्युशन साठी वेंटो फॅक्टर 1 + 1 किती असेल? 2. पण डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेंटो फॅक्टर. हे तुम्हाला इक्वेशन माहित पाहिजे. म्हणजे ज्या सोल्यूट साठी वेंटो फॅक्टर जास्त असणार आहे त्याच्यासाठी डेल्टा TB पण कसा असणार आहे? जास्त. T1 आणि T2 मध्ये T1 हा BaCl2 चा बॉइलिंग पॉइंट आहे आणि T2 KCl चा, तर BaCl2 चा बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात जास्त पाहिजे कोणापेक्षा? T2 पेक्षा. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे आपल्याकडे? ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके, त्याच्यानंतर बघूया आपण 21 काय सांगितले बघा. विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट ऍट 1 atm प्रेशर. कॉन्सन्ट्रेशन तर सगळ्यांचं सेम आहे. 0.1 मोलार NaCl. ओके, 0.1 मोलार NaCl चं डिसोसिएशन करूया. NaCl gives Na plus Cl minus. हे 0.1 मोलार, हे पण 0.1 मोलार. मग वेंटो फॅक्टर असेल, वेंटो फॅक्टर किती असणार आहे? तर याच्यासाठी 2 असणार आहे. ओके, सेकंड दिलाय सुक्रोज. म्हणजे सुक्रोजचं डिसोसिएशन होणार आहे का नाही? सुक्रोजचं डिसोसिएशन होणार नाही. मग याच्यासाठी वेंटो फॅक्टर किती असणार आहे? 1. 0 नसतो. किती असतो? 1 असतो. त्याच्यानंतर BaCl2 आहे. BaCl2 बेरियम क्लोराइडचं डिसोसिएशन Ba+2 टाइम्स ऑफ Cl मायनस. वेंटो फॅक्टरची व्हॅल्यू असेल 3. आणि लास्टला जो आहे तो आहे ग्लुकोज. जो ग्लुकोज आहे त्याचं सुद्धा डिसोसिएशन होणार नाही, म्हणजे त्याच्यासाठी वेंटो फॅक्टर 1 असेल. म्हणजे सुक्रोज आणि ग्लुकोजचा जो काही डेल्टा TB असेल तो सेम असेल. व्हेरी गुड सर. बट NaCl आणि BaCl2 मध्ये आता कॉम्पिटिशन आहे की जे आपण बघितलेलं आहे आपण. BaCl2 चा वेंटो फॅक्टर 3 असल्यामुळे BaCl2 चं जे काही बॉइलिंग पॉइंट आहे ते थोडंसं जास्त असणार आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे बाळांनो? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. जिथं वेंटो फॅक्टरची व्हॅल्यू जास्त असेल तिथं तुमचा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट सुद्धा कसा असणार आहे? जास्त असणार आहे. राईट डाऊन स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा 22. मध्ये काय सांगितलंय? द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ. आपण सॉल्व्ह केले. कोणाचा रेशो असतो? डेल्टा TB टू द मोलॅरिटी. सो द करेक्ट ऑप्शन इज बी.
थोडासा जो 24 नंबरचा क्वेश्चन आहे तो थोडासा आपल्याला लॉजिकली सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे इथं सुद्धा परत थिंकिंग प्रोसेस थोडीशी डिफरंट आहे. कशी डिफरंट आहे मग ते जरा सांगणार आहे तुम्हाला मी. बघा, विच सोल्युशन विल हॅव द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. ऑप्शन जर तुम्ही व्यवस्थित बघितले सगळ्या ऑप्शन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 1% सोल्युशन. ओके, मग त्याचा अर्थ पहिला बघूया. 1% सोल्युशन. 1% सोल्युशन मीन्स काय? जर आपण पर्सेंटेज बाय मास बद्दल जर डिस्कस करत असेल तर याचा अर्थ असेल 1 ग्रॅम सोल्यूट प्रेझेंट इन 100 ग्रॅम सोल्युशन, नॉट सॉल्व्हंट. ओके, मग सोल्युशन माहित आहे, सोल्युशनचं मास माहित आहे, सोल्यूटचं मास माहित आहे. मग मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे W1 की जे किती असेल सांगा. सोल्युशनचं मास 100 मायनस सोल्यूटचं मास 1 ग्रॅम की जे किती असेल 1, म्हणजे हे आलं 99 ग्रॅम की जे किलोग्रॅम मध्ये 0.099 kg. ओके, म्हणजे 1 ग्रॅम सोल्यूट आणि W1 99 ग्रॅम. सगळ्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन ए बी सी डी, सगळ्या ऑप्शन मध्ये जो काय सोल्यूट असेल, सोल्यूटचा मास किती W2 की जे किती आहे 1 ग्रॅम, आणि जे सॉल्व्हंट आहे W1 त्याचा मास 0.099 kg. हे सगळीकडे कसं आहे सेम, म्हणजे आपण म्हणू शकतो W1 and W2 in all options remain constant because सगळ्या ऑप्शन मध्ये जे काही तुम्हाला सोल्यूट दिलाय त्या सोल्यूटचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती सांगितलंय 1%. ठीक आहे, मग याच्यामध्ये आता जो डेल्टा टीबी असेल तो आपल्याला माहित आहे वेंटो फॅक्टर इंटू केबी इंटू मोलॅलिटी म्हणजे W2 अपॉन M2 इंटू W1. ओके, याच्यामध्ये केबी परत एक कॉन्स्टंट असतो, W2 आणि W1 कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे तीन जे टर्म आहेत यांना आपण कॅन्सल केलं तरी चालणार आहे. म्हणजे सगळ्या ऑप्शन मध्ये परत इक्वेशन कॉमन भेटेल, डेल्टा टीबी इज इक्वल टू वेंटो फॅक्टर डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. मग या इक्वेशन प्रमाणे आपल्याला सगळे ऑप्शन सॉल्व्ह करावे लागतील. बघा मी काय केलं, या इक्वेशन मध्ये जो केबी आहे, जो W2 आहे, जो W1 आहे, या तीन टर्म कॉन्स्टंट आहेत, आणि या तीन कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे आपण फक्त वेंटो फॅक्टर आणि मोलॅरिटी मध्ये आपण रिलेशन सांगणार आहे. मग ऑप्शन ए जर तुम्ही चेक केला तर ए मध्ये कोण आहे? ग्लुकोज आहे. ग्लुकोज साठी वेंटो फॅक्टर 1 असणार आहे, मग जो काही डेल्टा टीबी आहे तो 1 अपॉन मोलर मास असणार आहे 180. हे तुम्ही सॉल्व्ह करा. ऑप्शन जो बी आहे त्या बी मध्ये सोडियम क्लोराइड साठी वेंटो फॅक्टर आपण बघितलेला आहे 2 असतो. डेल्टा टीबी इज इक्वल टू 2 अपॉन सोडियम क्लोराइडचं जे काय मोलर मास आहे ते 58.5 ग्रॅम. हे तुम्ही सॉल्व्ह करा. ऑप्शन सी मध्ये झिंक सल्फेट आहे, त्याच्यासाठी सुद्धा वेंटो फॅक्टर 2 असणार, परंतु त्याचा जो डेल्टा टीबी आहे तो वेंटो फॅक्टर 2 असेल डिवाइड बाय मोलर मास किती असणार आहे. झिंक सल्फेटचं मोलर मास फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे की जे 161 असणार आहे. हे तुम्ही सॉल्व्ह करा. आणि ऑप्शन डी मध्ये 1% सोल्युशन ऑफ युरियासाठी वेंटो फॅक्टर 1 म्हणजे डेल्टा टीबी अपॉन युरियाचं मोलार मास आतापर्यंत पाठ व्हायला पाहिजे की जे 60 असते. हे सॉल्व्ह करा. म्हणजे ज्याच्यासाठी डेल्टा टीबी जास्त आहे तो आपला ऑप्शन करेक्ट असणार आहे. पहिल्यासाठी 0.4 आन्सर येणार आहे, दुसऱ्यासाठी 0.03 येणार आहे. ओके, 3 नंबर साठी आहे 0.012 आणि जो लास्टचा ऑप्शन आहे त्याच्यासाठी आहे 0.01. हे सगळ्या डेल्टा टीबी ची व्हॅल्यूज आहे. मग असा कोणता ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डेल्टा टीबी हा सगळ्यात जास्त बघायला भेटतोय? तो म्हणजे ऑप्शन ए की जिथं 0.4 आहे, बाकीच्या सगळीकडे थोडंसं कमी आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला असणार आपला? ऑप्शन ए. घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा एक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. 25 मध्ये काय सांगितले बघा. द मोलेक्युलर मास ऑफ अ सोल्यूट इन द सोल्युशन कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द एबेलोस्कोपिक कॉन्स्टंट की ज्याला आपण केबी म्हणतो मेथड युजिंग द एक्सप्रेशन. कोणता असं एक्सप्रेशन आहे की ज्याच्यामध्ये मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करतो आपण? तर आपल्या सगळ्यांना माहित आहे डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी असणार आहे W2 अपॉन M2 इंटू W1 की जे किलोग्रॅम मध्ये असणार आहे. थोडस आपल्याला हे जरी W1 जर ग्रॅम मध्ये दिला असेल, कशामध्ये दिला असेल? ग्रॅम मध्ये, तर ते जनरली आतापर्यंत आपण जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवले त्याच्यामध्ये W1 ची व्हॅल्यू ग्रॅम मध्येच होती, आणि त्या ग्रॅमचं कन्वर्जन आपण कसं केलं? किलोग्रॅम मध्ये. कसं? तर डिवाइड बाय 1000 करूया.
ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं असेल तर डिवाइडेड बाय 1000. ते 1000 जे डिवाइड केलं ते परत वरती जाणार आहे. म्हणजे इक्वेशन असं होईल का बाळांनो, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू W2 अपॉन M2 इंटू W1 ही जे ग्रॅम मध्ये आहे आणि इथं 1000 होणार. बरोबर, जे 1000 डिवाइडेड बाय होतं ते वरती गेलं आणि न्यूमरेटरला गेलं. मग आता एक काम करूया, तुम्हाला मॉलिक्युलर मास ऑफ सॉल्यूट म्हणजे M2 विचारलेला आहे. देअरफॉर M2 इज इक्वल टू काय असेल, Kb इंटू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय हा डेल्टा टीबी ला इथं घेतलं तर इथं काय होणार आहे, W1 हे जे ग्रॅम मध्ये असणार आहे. मग असा ऑप्शन कुठं असेल का, तो जरा थोडासा चेक करा. बघा तुम्हाला दिसतंय का, 1000 इंटू के, 1000 इंटू केबी. ओके, वेट ऑफ सॉल्यूट म्हणजे W2 डिवाइड बाय डेल्टा टीबी आहे, वेट ऑफ सॉल्व्हेंट आहे, म्हणजे ऑप्शन बी. सो द करेक्ट ऑप्शन इज बी. जर तुम्ही प्रॉपरली बारकाईने बघितलं तर हा जो फॉर्मॅट आहे तो ऑप्शन बी मध्ये होतोय. आणि हा जो केबी असतो तो केबी कोणासाठी असतो, वॉटरसाठी असतो. पण वॉटर आपण किती घेणार आहे, जनरली 1000 ग्रॅम घेणार आहे. बरोबर, त्यामुळे इथे केबी त्या ठिकाणी लिहिले 1000. सो द करेक्ट ऑप्शन इज बी. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह केले. याच्यानंतरचे जे काही क्वेश्चन्स असतील ते थोडे राहिलेले आहेत. ते सगळे क्वेश्चन्स आतापर्यंत आपण जे क्वेश्चन सोडवले या फॉर्मॅट वरती क्वेश्चन्स आहेत. थोडेसे फॉर्म्युले, थोडेशा बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या व्यवस्थित परफेक्ट असतील तर यानंतरचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होणार. ट्राय करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कोलिगिटी प्रॉपर्टी डिस्कस करणार आहे. थँक्यू स्टुडंट्स.